म्हातारपणात जेव्हा सर्वांनी साथ सोडली तेव्हा आईने अशी काही पावलं उचलली की सगळ्यांना धक्का बसला. मित्र आणि मैत्रिणींनो, या आईने प्रत्येक वयोवृद्ध माणसाला, म्हाताऱ्या व्यक्तीला असा काही मोलाचा सल्ला दिला आहे की तुम्ही हा सल्ला जर समजून घेऊन वागले तर तुमचं पण म्हातारपण अगदी आनंदात जाईल. सुनबाई, मला डॉक्टरांकडे घेऊन चल ना ग. सुनबाई, माझ्या डोळ्यात खूप दुखत आहे. पण डॉक्टरांनी मागच्या वर्षीच मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. पूर्ण 1 वर्ष निघून गेलं. आता तरी माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करा. यशोदाबाईंचे बोलणे ऐकून नाश्ता करत असलेल्या मुलगा ओरडून म्हणाला, काय झालं आई? सकाळी सकाळी आपल्या डोळ्यांचं गाणं गात बसतेस. तुला दुसरं काही काम नाही का ग? आता जा इथून, मला नाश्ता करू दे. यशोदाताई म्हणतात, मला आता डोळ्यांच्या वेदना सहन होत नाही रे बाळा. वेदनेबरोबरच पूर्ण रात्रंदिवस डोळ्यांतून पाणी वाहत असते. तुला किती दिवसांपासून म्हणत आहे की माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन कर, पण तू माझं काही ऐकतच नाही. तेव्हा जोरात ओरडून सुनबाई म्हणते, तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी आम्ही एकटेच नाही आहोत. अजून तुमची 5 मुलं आहेत. त्यांना सुद्धा सांगा की तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घ्या. आम्हीच का करू? आता जा इथून आणि बाहेर कट्ट्यावर जाऊन बसा. आम्हाला शांतीने नाश्ता तरी करू द्या. सकाळी सकाळी कटकट घेऊन बसता. मुलांचे आणि सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाबाईंना खूप लागले ते बोलणं. काही वेळासाठी त्या शांत होत्या. त्यांनी मुलाचे आणि सुनबाईचे बदललेले वागणे कळते, परंतु त्या काहीच बोलू शकत नाही. जेव्हापासून त्यांचे पती या जगातून निघून गेले तेव्हापासून त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे तोंड फिरवले आहे. क्षणोक्षणी त्यांना ही गोष्ट जाणवत असते. पती होते तेव्हा त्यांच्या घरात खूप मान सन्मान होता त्यांना, आणि मुलं सुद्धा त्यांचे ऐकत होते. परंतु जेव्हापासून त्यांचे पती गेले आहेत तेव्हापासून मुलांनी आणि सुनेने घरातून कसे असे काढले आहे की जसे गाय दुधातून माशी बाजूला काढून फेकली जाते. तरी सुद्धा अपमानाचा घोट पिऊन आपल्या सुनबाईला यशोदाताई म्हणतात, सुनबाई, मान्य केले की माझी अजून 5 मुले आहेत, पण तुझ्या सासऱ्यांची जितकी पेन्शन मिळते ती सगळी छोटा मुलगा आपल्या जवळ ठेवतो. त्यामुळेच तर मी त्याला सांगत आहे, कमीत कमी पेन्शनच्या पैशांनी तरी माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन कर. तसेही मुलाकडून आणि सुनेकडून मी जास्त काहीच अपेक्षा केली नाही, आणि नाही माझा कोणता जास्तीचा खर्च आहे. जर ऑपरेशनसाठी मी दुसऱ्या मुलांना म्हणाले तर ते मला हेच म्हणतील की ज्याला पेन्शन देत आहेस त्याच्याचकडून करून घे. आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घे. त्यामुळे सगळ्यात अगोदर माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करणे हे तुमचे कर्तव्य आहे. सासूचे बोलणे ऐकून सुनबाई खूपच भडकली आणि म्हणाली, बघितलं का, तुमच्या आई आपल्या पेन्शनचा गर्व कसा आपल्याला दाखवत आहे. बघितलं का, तुमच्या आईची हिंमत किती वाढली आहे. खुर्चीवरून मुलगा उठला आणि जोरात ओरडून म्हणाला, आई, काय फालतू बोलत आहेस ग? जर मी बाबांची पेन्शन घेत आहे तर तुला सुद्धा मी सांभाळत आहे. 2 वेळचे जेवण देत आहे. तुला दिसत नाही का, तुला माझ्यासोबत ठेवत आहे. मला किती ऍडजस्टमेंट करावे लागते. माझे हे उपकार समज की मी तुला माझ्यासोबत ठेवत आहे. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून यशोदाताई खूपच वाईट अवस्थेत झाल्या होत्या की आपल्या म्हाताऱ्या आईला घरात ठेवण्यासाठी मुलाला ऍडजस्टमेंट करावी लागत आहे. मग त्या कुठे जाणार? निराश होऊन त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. सकाळचे 10 वाजले होते. त्यांना भूक सुद्धा खूप लागली होती. मनात नसताना त्या आपल्या सुनबाईला म्हणतात, सुनबाई, मी नाश्ता केला नाही, भूक लागली आहे. काय बनवलं आहे मला सुद्धा दे तू. तुम्हाला तर सकाळी सकाळी काही करावे लागत नाही, फक्त खायला तेवढे बसता. मला 10 कामं असतात. मुलांना स्कूलला पाठवायचे आहे, टिफिन तयार करायचा आहे, त्यांना सुद्धा दुकानावर जायचे आहे. सगळे कामे केल्यानंतर तुम्हाला नाश्ता देईल. आणि तुम्हाला कुठे बाहेर कामाला जायचे आहे का? घरी तर बसायचे आहे ना. जाऊन बाहेर कट्ट्यावर बसा, माझ्यासमोर बसू नका. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाताई बाहेर अंगणात जाऊन कट्ट्यावर जाऊन बसल्या. मुलाच्या आणि सुनबाईच्या व्यवहारामुळे त्या खूप दुखावल्या होत्या. त्यांना फक्त एकच चिंता लागून राहिली होती की आता तरी त्यांचे हातपाय चालतात, डोळ्यांनी थोडेफार दिसते, स्वतःची कामं स्वतः करतात. आणि ज्या दिवशी आपल्या डोळ्यांनी त्या पूर्ण आंधळ्या होतील तेव्हा त्या स्वतःची कामं करू शकणार नाही. मग माहित नाही मुलगा आणि सुनबाई त्यांची कामं करतील की नाही, आणि अजूनही किती जगायचे हे सुद्धा त्यांना माहित नाही. त्यांना लाचार होऊन मुलांजवळ राहायचं आणि सुनांजवळ राहायच्या नाही.
हाच विचार करून यशोदाताई विचारात पडल्या की जेव्हा मी माझ्या हाताने माझ्या शरीराची कामं स्वतः करत आहे, सुनबाईची सुद्धा घरातल्या कामात मदत करत आहे, तरी सुद्धा मुलगा आणि सून मला भाव देत नाही. आणि ज्या दिवशी मी पूर्ण प्रकारे मी त्यांच्यावर आश्रित होऊन जाईल, त्या दिवशी तर माझं जगणंच नरकात सारखं होऊन जाईल. आणि मला आंधळ होऊन मुलगा सुनेवरती आश्रित होऊन राहायचं नाही. माझा एक मुलगा सून ऐकत नाही म्हणून काय झालं, माझी 5 मुलं अजून आहेत की, मी त्यांना म्हणेल कोणी ना कोणी माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन नक्कीच करेल. खरं तर यशोदाबाई गावाला आपल्या छोट्या मुलाजवळ राहत होत्या. बाकीची मुलं शहरात आपल्या परिवारासोबत राहत आहेत. 5ही मुलं सरकारी नोकरी करत आहेत, 3 मुलं पोलीस आहेत आणि 2 मुलं रेल्वेमध्ये कामाला आहेत. आणि सगळ्यात छोटा मुलगा गावाला शेती सांभाळतो आणि सोबत दुकान चालवतो. एक मुलगी आहे जिचं लग्न खूप वर्षांपूर्वी झाले होते, ती सुद्धा आपल्या सासरी सुखात राहत आहे. वर्षातून कधी 2-4 दिवसांसाठी माहेरी येते. यशोदाबाई बाहेर अंगणात कट्ट्यावर बसून विचार करत होत्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा फोनवर बोलत बोलत आपल्या दुकानाकडे जात होता. तेवढ्यात यशोदाबाई त्याला म्हणतात, बाळा, फोनवर कोणासोबत बोलत आहेस रे? आई सुमेध सोबत बोलत आहे. अच्छा, सुमेध सोबत बोलत आहे का? मला सुद्धा त्याच्यासोबत बोलू दे ना, खूप दिवसांपासून त्याच्यासोबत बोलली नाही. तेवढ्यात घरामधून सुनबाई बाहेर येते आणि ओरडत म्हणते, आई, जेव्हा जेव्हा ही घरातून बाहेर जायला लागतात तेव्हा पाठीमागून त्यांना टोकू नका. किती वेळा सांगितलं आहे, पण तुम्हाला काही समजतच नाही. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मागून थांबवता म्हाताऱ्या झाल्या आहेत, पण एवढं सुद्धा कळत नाही की खूप विनंती केल्यावर छोटा मुलगा आईला फोन देतो. फोन घेताच यशोदाबाई 5 नंबरच्या मुलाला, सुमितला, जो जवळच्या शहरात राहत होता, त्याला म्हणतात, बाळा, तू किती दिवसांपासून घरी आला नाहीस रे? कधी येणार आहेस? खूप आठवण येते आहे तुमची. आई, मागच्या महिन्यात तर आलो होतो ना, आता इतक्या लवकर मी गावाला घरी येणार नाही. आता तुला सांग, काय काम अजून? मला ड्युटीवर जाण्यासाठी तयारी करायची आहे. काही महत्वाचं काम असेल तर बोल ना, नाहीतर फोन ठेव. यशोदाबाई म्हणतात की बाळा, फोन ठेवू नकोस. मी बोलत होते की माझ्या डोळ्यात खूप वेदना होत आहेत. माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन कर ना. मोतीबिंदू उतरला आहे, खूप अस्पष्ट दिसू लागले आहे. काय आई, पुन्हा तेच घेऊन बसतेस? तुझ्याजवळ दुसरा कोणता विषय नाही का? हे सगळं बोलण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही. ठेव आता फोन. एवढं बोलून त्या मुलाने फोन ठेवून दिला. यशोदाबाई खूप आशेने आपल्या 5 नंबरच्या मुलाबरोबर बोलल्या होत्या, परंतु त्याने तर गोष्ट ऐकताच फोन ठेवून दिला. कट्ट्यावर बसून खूप वेळ झाला होता. डोळ्यांचे अश्रू पुसत त्या आतमध्ये घरात गेल्या आणि सुनबाईला म्हणाल्या, सुनबाई, आता तरी तुझी सगळी कामं उरकली असतील तर मुलगा दुकानावर गेला, मुलं सुद्धा खूप स्कूलला गेली होती, आता तरी काहीतरी खायला दे. आई, नाश्त्यासाठी जे काय बनवलं होतं ते सगळं संपलं आहे. दुपारचे जेवण बनवण्यासाठी जात आहे, आता दुपारी जेवून घ्या. एवढे बोलून सुनबाई आंघोळीसाठी निघून गेली. यशोदाबाई खूपच भावुक झाली होती. त्यांना खूप भूक लागली होती. यशोदाबाईंना खूप भूक लागली. स्वयंपाकघरात काहीतरी खायला असेल म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या, परंतु त्यांना तिथे काहीच मिळालं नाही. चुपचाप त्या पुन्हा आपल्या एकदा बाहेर येऊन कट्ट्यावर येऊन झाडाखाली बसल्या. विचार करू लागल्या, जर मला डोळ्यांनी पूर्ण दिसायचेच बंद झाले तर माझं म्हातारपण खूपच कष्टात जाईल की नाही. जेव्हा 2 महिन्यांपूर्वी माझा हात तुटला होता आणि सुनबाईला माझे कपडे धुवायला लागत होती, तेव्हा ती माझ्यावरती किती रागराग करत होती. हाताचे प्लास्टर निघताच तिने कपडे धुणे सोडून दिले होते. हा एवढा दुःखद असताना सुद्धा मी किती मुश्किलीने माझी स्वतःची साडी धुवू शकत होते हे मला माहित आहे. आता माझी 2 मुलं मोठी गावाला येणार आहेत, कारण त्यांच्या दोघांच्या सासरी लग्न आहे. माझी दोन्ही मुलांचे लग्न एकाच घरात झाले आहे. दोन्ही सख्या बहिणी आहेत. तेव्हा लग्नाला येतील तेव्हा मी त्या माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनाबद्दल त्यांच्यासोबत देखील बोलेल. काही दिवसातच यशोदाबाईंची दोन्ही मोठी मुलं आणि सुना गावाला घरी आले होते. सुनबाई आपल्या छोट्या जाऊबाईला म्हणते, हे बघ, मी माझ्या भावाच्या लग्नात पूर्ण 10,000चा लेंगा खरेदी केला आहे. किती सुंदर दिसत आहे ना? हो, मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगितले होते की माझ्या भावाचे लग्न आहे. जोपर्यंत तुम्ही मला कानातले झुमके देत नाही तोपर्यंत मी लग्नाला जाणार नाही. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला त्याच दिवशी लगेच सोन्याचे झुमके घेऊन दिले. पूर्ण 6,000चे आहे. आपल्या मुलाचे सुनांचे बोलणे ऐकून यशोदाबाईंना खूप आनंद झाला होता की चला, माझ्या मुलांनी किती प्रगती केली आहे. सुना किती चांगल्या आहेत, कपडे चांगले घालत आहे, सोन्याचे दागिने घालत आहे. भलेही
मी माझी हौस पूर्ण करू शकले नाही, परंतु माझी मुलं तर त्यांची हौस पूर्ण करू शकत आहेत. जेव्हा माझी मुली छोटी छोटी होती तेव्हा माझ्या अंगावर इतक्या जबाबदाऱ्या होती की माझ्यासाठी साधी एक साडी खरेदी करताना 10 वेळा मी विचार करावा लागत असायचा. कारण आमचे एकत्र कुटुंब होते आणि घरात नोकरी करणारे एकमात्र माझे पती होते. पतीच्या पगारातून सगळा खर्च चालत होता. 2-2 नंदांची लग्न केली. आई वडिलांची जबाबदारी, गोळ्या औषधांचा खर्च माझे पती एकटेच करत होते आणि मग त्यात 6-7 मुलांना सांभाळणे, शिकवणे एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे इतक्या साऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये माझी स्वप्न पूर्ण करण्याची संधी कुठे मिळत नव्हती. परंतु देवाच्या कृपेमुळे आज माझी शहरातील 5ही मुलं खूप पैसा कमवत आहेत, खूप प्रगती करत आहेत. आता कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. रात्री सर्वजण अंगणात एकत्र जेवायला बसले तेव्हा यशोदाबाई आपल्या दोन्ही मुलांना म्हणतात, यावेळेस मी तुमच्या सुद्धा सोबत शहरात येईल. यशोदाबाईंचे बोलणे ऐकून दोन्ही मुलं आणि सुना असे गप्प बसले, जसा काही त्यांना सापच चावला आहे. परंतु जो छोटा मुलगा गावाला राहतो त्याला हे ऐकून खूप आनंद झाला की चला चांगलं झालं, आई मोठ्या दादा जवळ गेली तर तिकडेच आपल्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घेईल, मला खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे तो छोटा मुलगा म्हणाला, चांगलं आहे आई, तू दादा जवळ शहरात निघून जा, तिकडे आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन कर. कारण दादा तर मोठ्या शहरात राहतो, तिकडे डॉक्टर सुद्धा चांगले असतील, आरामात तुझ्या डोळ्यांचे ऑपरेशन होईल. तेव्हा मोठी वहिनी तोऱ्यात म्हणते, का आईला आका आमच्या सोबत घेऊन जाऊ, पूर्ण पेन्शन तुम्ही ठेवता, मग आम्ही त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन का करू. हो दीदी, बरोबर बोलत आहात. भाऊजी, आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन तुम्हालाच करावे लागेल, आम्ही त्यांच्यावर कोणतेही पैसे खर्च करणार नाहीत. आणि तसेही बाबा गेल्यानंतर आम्ही 5 भावांनी हेच ठरवले होते की जो मुलगा बाबांची पेन्शन घेईल तो मुलगा आईची जबाबदारी उचलेल, नाहीतर बाबांची जेवढी पेन्शन आली आहे ती सगळी आम्हाला द्या, त्यानंतर आम्ही ऑपरेशन करतो. यासाठी छोटा मुलगा आणि सुनबाई तयार होत नाही, म्हणतात की नाही, बाबांची पेन्शन तुम्हाला का द्यायची, तुम्ही तर पहिल्यापासून चांगली नोकरी करता, तुम्हाला चांगला पगार मिळतो, पेन्शनचे पैसे तर मीच ठेवणार. मग दोन्ही मुलं मोठी सुद्धा साफ नकार देतात आणि म्हणतात की ऑपरेशन सुद्धा तुम्हीच करा, आईला ऑपरेशनला शहरात घेऊन जाणार नाही. मुलांचे बोलणे ऐकून यशोदाबाईंचे मन खूपच दुखावले. जेव्हा मुलं छोटी होती तेव्हा त्यांच्या शिक्षणात आपला जीव ओवाळून टाकत होत्या. विचार केला होता की जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा आमची काळजी घेतील, परंतु इथे तर मुलं एका छोट्याशा जबाबदारीला सुद्धा एकमेकांवर ढकलत आहेत आणि उलट तर त्यांच्या जवळ तर पैशांची काहीच कमी नाही. पण जेव्हा आईची गोष्ट येते तेव्हा सगळे कंगाल होऊन बसतात. तिन्ही मुलं आणि सुना ह्याच गोष्टीला घेऊन आपापसात तू मी करू लागतात, ज्याला आई ऐकून यशोदाबाई काही न खाता पिता अंगणातून उठून आपल्या खोलीत निघून जातात. खूप वेळेपर्यंत आपल्या पतीचा फोटो समोर धरून रडतात आणि म्हणतात की मला नव्हते माहित की तुम्ही गेल्यानंतर मला असा दिवस सुद्धा बघायला मिळेल, ज्या दिवशी यशोदाबाई जेवल्या सुद्धा नाहीत, परंतु एका सुद्धा मुलाने किंवा सुनेने दया दाखवली नाही. कोणताच मुलगा म्हणाला नाही की आई तू जेवली नाहीस का ग, जेवून घे. सगळेजण जेवून खाऊन आपल्या आपल्या खोलीत निघून गेले आणि सकाळ होताच ते शहरात निघूनही गेले. खूपच आशेने यशोदाबाईंनी आपल्या मुलांना ऑपरेशनसाठी सांगितले होते, परंतु मुलं सगळ्या आशा तोडून आपल्या बायकांना घेऊन शहरात निघून गेली. एक दिवस यशोदाबाई आपल्या छोट्या सुनबाईला म्हणतात, सुनबाई, डोळ्यासमोर तू संपले आहे, काहीतरी दे, मेडिकल मधून आणून दे. काय आधी आई, आता तर 4 दिवसांपूर्वी तर आणली होती ना, आणि संपून सुद्धा गेली. रोज रोज डोळ्यात ट्यूब सोडण्याची काय गरज आहे, एक दिवस सोडून एक दिवस सोडत जा ना सुनबाई, असे डॉक्टरांनी सांगितले होते, तसे तर मी करत आहे. छोट्या डोळ्यामध्ये मी किती दिवस झाले ट्यूब सोडणार. एवढे बोलून यशोदाबाई बाहेर अंगणात येऊन कट्ट्यावर बसली. आता त्यांनी अजून 2 मुलं शिल्लक राहिली होती, ज्यांना आपल्या ऑपरेशन बद्दल सांगायचं होतं. परंतु जेव्हा यशोदाबाईंनी आपल्या त्या 2 मुलांना फोन केला तेव्हा त्यांनी सुद्धा फोन उचलला नाही, कारण त्यांना पहिलेच कळाले होते की आई ऑपरेशनसाठी फोन करणार आहे. आता यशोदाबाईंना आपल्या मुलांचा आणि सुनांचा व्यवहार चांगल्याच प्रकारे लक्षात आला की कशा प्रकारे म्हाताऱ्या आईपासून 6 मुलं आणि सुना पिछा सोडत आहे. एक छोटेसे डोळ्याच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी 6च्या 6 मुलांसमोर हात जोडावे लागत आहे.
परंतु तरीही मुलं आणि सुना माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला तयार होत नाहीये. पूर्ण रात्रभर जागून यशोदाबाई ह्याच गोष्टीचा विचार करत होत्या की पूर्ण जग मुलगा झाल्यानंतर किती आनंद साजरा करतो. मुलगा झाला तर म्हातारपणात आपली काळजी घेईल. हीच काळजी घेण्यासाठी आम्ही मुलांना जन्म देतो का? जे आमच्याकडून तर सगळं काही घेतात, परंतु जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा सगळेजण एकमेकांवरून आईची ओझं लादण्यासाठी प्रयत्न करतात. पूर्ण रात्रभर यशोदाबाई झोपल्या नाहीत, परंतु त्यांना एवढे समजले की त्या बिचाऱ्या बनून आयुष्य घालवू शकत नाही. म्हातारपणात कोणीच पाहिले नाही, माहीत नाही देवाने किती आयुष्य दिलं आहे. आणि तसेही पती गेल्यानंतर ते आपल्या आयुष्य जास्त मागवत नाही, आरामात देवाजवळ जातात. त्यांची इच्छा आहे, परंतु आता ते आपलं आयुष्य कोणासमोर रडून जगणार नाही, तर स्वाभिमानाने आपले म्हातारपण जगणार हाच विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला. आणि सकाळी उठून सुनेच्या मोबाईलवरून आपल्या मुलीला फोन करतात. फोन झाल्यावर सुनबाई बोलते, आई आता तर कोणताही सण नाही आणि नाही उन्हाळ्याची सुट्टी आहे, मग तुम्ही आपल्या मुलीला इकडे का बोलवले? तुमची मुलगी आल्यानंतर घरात खूप खर्च वाढतो, तुम्हाला माहीत आहे का? आणि तसेही तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतो. 2 वेळेचे जेवण देत आहे, गोळ्या औषधांचा खर्च उचलत आहे. तेव्हा यशोदाबाई म्हणाल्या, काय सुनबाई, मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीला बोलवू शकत नाही का? हे घर तुझ्या अगोदर माझे आहे. पूर्ण 50 वर्ष मी ह्या घरात राहिली आहे, त्यामुळे ह्या घरावर फक्त माझाच हक्क आहे. तू तर या घरात काही वर्षांपूर्वी आली आहेस आणि माझ्या मुलीला या घरात बोलण्यासाठी कोणालाही विचारण्याची काहीच गरज नाही. मला माहित नाही आज सुनबाईला असे का वाटले की यशोदाबाई आज थोड्या बदललेल्या आहेत. आणि हो, खरंच यशोदाबाई आता स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारपर्यंत त्यांची मुलगी सारिका येते आणि यशोदाबाईंना म्हणते, आई काय झालं, काय झालं आहे? तू मला इतक्या घाईघाईत का बोलवलायस? सगळं ठीक तर आहे ना? हो बाळा, सगळं तर ठीक आहे. हे जे काही ठीक नाही आता ते अगदी ठीक होणार आहे. आई तू काय बोलत आहेस? मला काहीच कळत नाही ग. काही नाही बाळा, उद्या तू माझ्यासोबत शहरात चल, थोडेसे काम आहे. यशोदाबाई विचार करत होत्या की मी मुलीसोबत शहरात जाताना मुलाला आणि सुनेला काहीतरी सांगावे लागेल, नाहीतर ते आम्हाला जाऊच देणार नाही. त्यामुळे यशोदाबाई सुनबाईला म्हणतात, आज मी सारिकासोबत शहरात जाणार आहे. खरं तर तिच्या ओळखीचे डोळ्यांचे डॉक्टर आहेत, त्यांना माझे डोळे दाखवून येईल. सारिका म्हणत होती की मी तुझे ऑपरेशन करते. मुलगा आणि सून यशोदाबाईंची बोलणे ऐकून खूप खुश होतात की चला आता आईचे ऑपरेशन तिची मुलगीच करेल. ती आईसोबत शहरात जाणार आहे तर तीच खर्च करेल, मला खर्च करण्याची काहीच गरज नाही. शहरात जाताना सारिका आतापर्यंत गप्प होती. ती आता आईला विचारते, आई आता तरी सांग तू मला शहरात का घेऊन चालली आहेस? बाळा तू माझ्यासोबत बँकेत चल, मला महत्वाचं काम आहे. पण आई तू म्हणाली होतीस की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, बँक काय काम आहे? अगं तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे जे येतात आता मी स्वतः काढणार आणि माझ्याजवळच ठेवणार, कोणालाच देणार नाही. पण आई जर दादा आणि वहिनीला कळालेत की मी तुझ्यासोबत बँकेत येऊन पैसे पेन्शनचे काढून आणले आहेत तर ते मला वाईट साईड बोलतील आणि काय म्हणतील की कदाचित माझ्या आईच्या पेन्शनवर डोळा ठेवला आहे. पण तसे तर माझ्या मनात काही नाही. आज तू चिंता का करतेस? मी जसे म्हणत आहे तसेच तू कर, कारण मला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे बँकेचे कागद ना वाचू शकते आणि नाही समजू शकते. त्यामुळे मला तू सगळं काही समजावून सांगत जा आणि मी जसे म्हणत आहे तसे करत जा. माझे एक वेगळे खाते खोलून दे ज्याच्यामध्ये तुझ्या बाबांची पेन्शन येत जाईल. मी आता मुलाला आणि सुनेला माझ्या पतीची पेन्शन देणार नाही. मी माझ्या सगळ्या मुलांना बघितले आहे, माझे काहीच ऐकत नाही आणि मला 1 रुपया सुद्धा देत नाही. एका पेन्शनसाठी मला त्यांनी खूप त्रास दिला आहे. स्वतःसाठी किती खर्च करतात, परंतु माझ्यासाठी, माझ्या गरजेसाठी थोडे सुद्धा पैसे खर्च करत नाही. तुला माहित आहे का की किती दिवसांपासून माझ्या डोळ्यांना त्रास होत आहे, नीट दिसत पण नाही. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितले आहे, पण तुझा एक सुद्धा भाऊ माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायला तयार नाही. आता मला कोणाचीच गरज नाही, मी स्वतः माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करणार आहे. सारिका आपल्या आईच्या नावाचे एक वेगळे बँकेत अकाउंट खोलून देते आणि सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करते. तो बँकवाला सुद्धा म्हणतो की मावशी तुम्ही चिंता करू नका, पुढच्या महिन्यापासून सगळे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. हो मावशी, या महिन्याच्या पेन्शनचे पैसे अकाउंटमध्ये आले आहेत. तशी आज 2 तारीख आहे आणि अजूनपर्यंत तुमचा मुलगा पैसे काढण्यासाठी पण आला नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पैसे काढू शकता.
ठीक आहे बाळा, पैसे आले आहेत तर मला काढून दे. पेन्शनचे 35,000 रुपये आपल्या हातात घेऊन यशोदाबाई आपल्या मुलीसोबत डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातात. तिथे ते डॉक्टर म्हणतात की मॅडम, तुम्ही उद्याच्या उद्या तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घ्या. माहित नाही तुम्ही इतकी वेदना कशी सहन करत आहात. त्यानंतर यशोदाबाई आपल्या मुलीसोबत पुन्हा गावाला निघतात. रस्त्यात यशोदाबाई आपल्या मुलीला समजावून सांगतात. मुलगा आणि सून त्यांच्या व्यवहाराबद्दल सगळं काही सांगून टाकतात की कशा प्रकारे मुलगा आणि सून त्यांच्यासोबत वाईट वागत आहे. हे सगळं ऐकून सारिकाला खूप राग आला, कारण आतापर्यंत तिला हेच वाटत होतं की तिचा भाऊ आणि वहिनी आईला चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि तसेही आईजवळ काय कमी आहे. बाबा एवढे मोठे घर बांधून गेले आहेत, त्यांची पेन्शन सुद्धा येते, त्यामुळे दादा तर आईला राणीसारखं सांभाळत असेल. परंतु इथे तर दृश्य काहीतरी वेगळंच. त्या दोघी घरी पोहोचताच तेव्हा मुलगा आणि सून दोघेही म्हणतात की काय सांगितलं डॉक्टरांनी. तेव्हा यशोदाबाई म्हणतात, डॉक्टरांनी सांगितलं आहे की उद्याच ऑपरेशनसाठी या. आईचे बोलणे ऐकून छोटा मुलगा म्हणतो, पण आई, उद्या तुझ्यासोबत यायला मला वेळ नाही. तू तुझं बघून घे सगळं, कोणासोबत जायचं आहे. आपल्या भावाचे बोलणे ऐकून सारिका रागाने लालबुंद होते आणि म्हणते, छोट्या, तू याची चिंता करू नकोस, मी आईसोबत जाईल. तू आराम कर आणि घरी बसून राहा. म्हणजे तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे. आपल्या भावाच्या बोलण्यावरून सारिका काहीच बोलत नाही आणि आईला घेऊन खोलीत जाते. दुसऱ्या दिवशी सारिका यशोदाबाईंना घेऊन शहरात गेली आणि आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले. 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्या आपल्या गावाला आल्या आणि एका आठवड्यात एका सुद्धा मुलाने गरजेचे समजले नाही की हॉस्पिटलमध्ये आईला भेटून यावे. फक्त फॉर्मॅलिटीसाठी एक फोन केला होता. कोणी सुद्धा विचारले नाही की ऑपरेशन साठी पैसे कुठून आणले, कारण सगळ्या भावांना हेच वाटत होते की पैसे सारिकाने खर्च केले आहेत. यासाठी ते जास्त बोलत नव्हते की सारिका त्यांच्याकडून ऑपरेशनचे पैसे तर मागणार नाही ना, त्यामुळे फक्त फॉर्मॅलिटीसाठी फोन केला. आणि इकडे गावाला छोटा मुलगा जेव्हा बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेला तेव्हा त्याला माहीत पडले की पैसे तर त्याच्या आईने काढले आहेत. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो रागाने लालबुंद झाला की पेन्शनचे पैसे काढण्याची आई, तुझी हिंमत एवढी कशी झाली ग. आता येऊ दे आईला घरी, तिची चांगलीच खबर घेतो. एका आठवड्यात यशोदाबाई आपल्या मुलीसोबत गावाला आली. आपल्या आईसाठी खूप सारे खाण्यापिण्याचे सामान शहरातून घेऊन आली होती, ज्याच्यात खूप सारे फळं, मावा, गाईचे तूप सुद्धा होते. मुलगा आणि सून पहिल्यापासून रागाने लालबुंद झाली आईच्या येण्याची वाट पाहत होते आणि जसे त्या फळांनी भरलेल्या बॅगा ते पाहतात तेव्हा सुनबाई पूर्ण बॅग पलटी करते आणि जोरात ओरडते, बघता का इथे पेन्शनचे पैसे कसे उडवले जात आहेत. हे बघा किती सारी फळं, मावा तुमची आई, म्हातारी आई स्वतःसाठी घेऊन आली आहे. म्हातारपणात ती फळं खाऊन आपले शरीर चमकवणार आहे का. माहित नाही एवढी फळं मावा खाऊन म्हातारपणात काय करणार आहे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले तरी फळं अशी घेऊन आली आहे जसे काय तिचे पूर्ण आयुष्य अजून बाकीच आहे. अशा प्रकारे बोलणे ऐकून सारिका रागावली आणि रागाने ती बोलत म्हणाली, वहिनी, असे कोणी म्हटले आहे की म्हातारपणात फळं, म्हातारपणात खाणे पिणे सोडायला लागते. असे म्हातारपणात तर अजून पौष्टिक गोष्टी खाण्याची गरज असते, म्हणजे ते आजारी पडणार नाहीत. जर ते आजारी पडले तर मुलाचे आणि सुनेचे काम वाढते आणि त्यामुळेच हे चांगलं आहे की म्हातारपणात त्यांना वेळेवर जेवण देऊन त्यांची काळजी घेऊन त्यांना निरोगी ठेवावे. आणि जर आई स्वतःसाठी खाण्यापिण्याचे सामान घेऊन आली आहे तर याच्यात तुम्हाला त्रास का होत आहे. आई तुमच्याजवळ पैसे मागायला आली होती का. बाबांच्या पेन्शनचे जे पैसे येतात त्यातूनच तिने हे सगळं खरेदी केलं आहे ना, आणि आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन सुद्धा त्याच पैशांनी केलं आहे. हे ऐकून मुलगा तोऱ्यात म्हणाला, काय झालं आई, तुझ्या डोळ्यांचे ऑपरेशन पेन्शनच्या पैशाने करून आले आहेस. मला वाटले होते की सारिकाने ऑपरेशनचे पैसे दिले आहेत. यावर यशोदाताई रागात म्हणाल्या, का बाळा, प्रॉपर्टी तू ठेवणार आणि ऑपरेशनचे पैसे सारिका देणार का. हा कोणता न्याय आहे. मुलगा म्हणाला, पण आई, तू पेन्शनचे पैसे का काढलेस, तुझी हिंमत कशी झाली यावर. यशोदाबाई म्हणाल्या, का बाळा, माझ्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर माझा सुद्धा हक्क आहे आणि याच हक्काने मी ते पैसे काढले. नवऱ्याच्या पेन्शनवर फक्त त्याच्या बायकोचाच अधिकार असतो, नाही ना मुलाचा आणि सुनेचा. आणि तू मला पेन्शनचे पैसे काढण्यापासून थांबवू शकत नाहीस. आणि जास्त काही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मी पोलिसात तुझी तक्रार करेल. मीच पोलीसवाले तुमच्या दोघांची चांगली खबर घेतील. यशोदाबाईंचं बोलणे ऐकून सुनबाई म्हणते, आई, भले तुम्ही आपल्या पेन्शनचा गडवा आम्हाला दाखवत आहात,
पण जेव्हा तुमचे म्हातारपण येईल आणि जेव्हा तुम्हाला आमची गरज पडेल तेव्हा तुमचा हाच मुलगा आणि सून कामी येतील, तुमची मुलगी कामी येणार नाही. सुनबाईचे बोलणे ऐकून यशोदाबाई हसल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, ते तर आत्ता समोर दिसत आहे की माझ्या कामी कोण येणार आहे आणि कोण येणार नाही. मी तुमच्या हातापाया पडत राहिले पण कोणीही माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करायला तयार झालं नाही. नंतर माझी मुलगीच माझ्या कामाला आली. तेवढ्यात मुलगा ओरडून म्हणता, अच्छा, आता मला सगळं काही समजायला लागलं आहे. तुम्हा दोघी मायलेकींना मिळून पेन्शनचे पैसे हडप करायचे होते काय? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते व्हा. जा तू तुझ्या लेकीच्या घरी. आपल्या मुलीची असे बोलणे ऐकून खूप हिंमत करून यशोदाबाईंनी त्याच्या कानाखाली लावली आणि म्हणाल्या, कोण काय हडप करत आहे ते मला साफ साफ दिसत आहे ना. जर मला माझे स्वतःचे घर आहे तर मी माझ्या मुलीच्या घरी का जाऊ? आणि तुझे हे घर कसे काय झाले? हे घर माझ्या पतीचं आहे. त्यांनी कष्टाने बनवलेलं होतं, त्यामुळे हे घर फक्त माझं आहे. पेन्शनचे पैसे सुद्धा फक्त माझेच आहेत. आता तुम्ही लोक माझ्या घरातून निघून जा. मी तुम्हा लोकांना माझ्या घरात राहू देणार नाही. आता माझ्या डोळ्याचे सुद्धा ऑपरेशन झाले आहे. मला चांगलं दिसायला लागलं आहे. मी स्वतः माझी काळजी घेऊ शकते. तुमच्यासारख्या नालायक मुलांची आणि सुनांची मला काहीच गरज नाही. सांग तुझ्या भावांना की आई घराची आणि जमिनीची वाटणी करणार आहे. आपल्या आईचे बदललेले वागणे आणि रूप पाहून मुलाच्या आणि सुनीच्या पायाखालची तर जमीन सरकलीच. घाबरून त्यांनी मुलाचे लगेच आपल्या 5 भावांना फोन केला आणि पेन्शनच्या गोष्टीसोबत जमिनीच्या वाटणी बाबत सगळं काही सांगून टाकलं. जर आईने आपल्या पेन्शन सोबत घर आणि जमीन सुद्धा आपल्या मुलीच्या नावावर केली तर ह्या रीतीने 5ही मुलं आपल्या बायकोसोबत गावाला आली. यशोदाबाईंनी सुद्धा त्यांना हेच हवं होतं की त्यांची 6 मुलं आणि सुना अंगणात एकत्र यावेत, म्हणजे त्या त्यांचा निर्णय त्यांना सांगतील. जेव्हा 5ही मुलं आणि सुना गावाला आले तेव्हा त्यांनी आपल्या आईला हे सुद्धा विचारले नाही की डोळ्यांचे ऑपरेशन कसे झाले, तुझी तब्येत कशी आहे, दुखत तर नाही ना. तुला ओरडून म्हणू लागले की तू हे चांगलं केलं नाही आई. हसत हसत यशोदाबाई म्हणाल्या, वा बाळांनो, जेव्हा मी तुम्हाला सारखं बोलत होते तेव्हा तुम्हा लोकांजवळ गावाला यायला सुद्धा वेळ नव्हता. पण जशी पैसा आणि संपत्तीची गोष्ट आली तेव्हा कसे धावत पळत आलात रे? म्हाताऱ्या आईसाठी कोणाजवळ 2 दिवसांचा वेळही नाही होता. आता तुम्हाला वेळ मिळाला सगळ्यांना. आपल्या आईचे बोलणे ऐकून शहरातील 5ही मुलं सुना शांत बसली. तेव्हा ज्या 2 मुलांनी यशोदाबाईंचा फोन उचलला नव्हता त्या मुलांना यशोदाबाई म्हणतात, तुम्ही दोघांनी तर माझा फोनही उचलला नाही. जेव्हा घराच्या आणि जमिनीच्या वाटणीची गोष्ट आली तेव्हा कसे धावत पळत आले? लाज वाटत नाही का तुम्हाला? तुमच्यासारख्या नालायक मुलांच्या ऐवजी देवाने मला 6 मुली दिल्या असत्या तर चांगलं झालं असतं. आई, काय फालतू बोलत आहेस ग? आणि तुझ्या डोक्यात घराच्या जमिनीच्या वाटणीची गोष्ट कशी काय आली? बरोबर बोलत आहेस पोरा. पहिली तर माझ्या डोक्यात पेन्शन घेण्याचा सुद्धा विचार डोक्यात आला नव्हता. मला वाटत होतं की माझी जी 6 मुलं आहेत मला चिंता करण्याची काय गरज आहे. जेव्हा पेन्शनच्या पैशांची गरज पडेल तेव्हा मुले देतील. पण मी आता पाहिले, जेव्हा मला गरज पडली तेव्हा माझा एक सुद्धा मुलगा मला हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा आला नाही. त्यामुळे आता मी पेन्शन माझ्याकडेच घेणार आहे आणि घराचा आणि जमिनीचा जो 7वा हिस्सा आहे तो मी घेणार आहे. आई, तू घराचा आणि जमिनीचा 7वा हिस्सा घेऊन काय करणार आहेस? मी गरिबांना दान करेल किंवा एखाद्या आश्रमामध्ये जाईल, पण माझा हिस्सा मी मुलांना आणि सुनांना देणार नाही. तुम्हाला देणारही नाही. जोपर्यंत जगेल तोपर्यंत माझे म्हातारपण त्या पेन्शनच्या पैशांनी काढेल. आई, तुझ्यासाठी तर पेन्शनचे पैसे पुरेसे आहेत ना ग. तुला 7वा हिस्सा काढायचा काय गरज आहे? कारण मला माझ्या आयुष्याचा एक तुकडा सुद्धा तुम्हाला लोकांना द्यायचा नाही. भले रस्त्याच्या भिकाऱ्याला देईल, ज्याला द्यायचा आहे त्याला देईल, जो माझी सेवा करेल त्याला देईल मी माझा हिस्सा, पण फुकटमध्ये माझा हिस्सा मी कोणालाच देणार नाही. आणि शेवटी यशोदाबाई आपल्या घराचा आणि जमिनीचा 7वा हिस्सा घेऊनच राहतात. आता त्यांच्याजवळ ना पैशांची कमी आहे ना कोणत्या गोष्टीची. आता ते आपल्या मुलांना म्हणतात, आता तुम्ही सांगा, तुमच्यापैकी मला सांभाळण्यासाठी, माझी सेवा करण्यासाठी कोण तयार आहे? त्याला मी माझा हिस्सा आणि पेन्शनचे पैसे देईल. आपल्या आईचे बोलणे ऐकून सगळी मुलं म्हणू लागली की आई, तू माझ्यासोबत राहा. आई, तू आमच्यासोबत राहा. चल. मोठी दोन्ही मुलं म्हणू लागली की आई, तू आमच्यासोबत शहरात चल ना. आम्ही दोघे जवळ राहतो. जिथे जिथे तुझं मन होईल तिथे तू जाऊन राहत जा. कालपर्यंत जी मुलं म्हाताऱ्या आईला ओझे म्हणून समजत होती, दुसऱ्या
दुसऱ्यावर लादत होते आणि बाजूला होत होते. आज तीच मुलं पेन्शनच्या लोभापायी आईला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी भांडू लागले आहे आणि नंतर एक एक करून आपल्या जवळ आईला खूपच आरामात सांभाळू लागले. त्यांची सेवा सुद्धा करू लागले. आता आपल्या हिस्साचे घर, जमीन आणि पेन्शनचं सगळं काही यशोदाबाई आपल्या हातात ठेवत होत्या आणि जेवढं गरजेचं होतं त्या मुलाजवळ जायच्या तेवढा खर्च करत होत्या. बाकी आपल्या जवळच ठेवत होत्या. तर मित्रांनो, जर म्हातारपणात मुलगा आणि सून सेवा करत नसतील किंवा सांभाळत नसतील तेव्हा त्यांना यशोदाबाईंसारखे पाऊल उचलायला हवे. कारण जर सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट हे वाकडे करावेच लागते आणि यशोदाबाईंनी तेच केले. आपण जेव्हा वाकडं सरळ काही आपल्या मुलांना देतो तेव्हा त्यांच्यावर आश्रित होतो. नंतर आपलेच पैसे त्यांच्याकडे हात पसरून भीक मागल्यासारखे मागावे लागतात. तेव्हा मुलं आपलेच पैसे आपल्याला देण्यासाठी उपकाराची भाषा करतात. आपलेच पैसे आपल्याला देताना उपकार करतात. तर मग हे चांगले आहे की म्हातारपणात आपले पैसे आपल्याकडेच ठेवो. भलेही अर्धा हिस्सा आपल्या मुलांना द्या, परंतु काही हिस्सा आपल्यासाठी नक्की ठेवा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आपली ही गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.